फ्रेंड्स, वेलकम इन बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11वीचा मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स हा चॅप्टर डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत। आता तुम्ही जर स्टेट बोर्डचा 11चा सिलेबस स्टडी केला असेल नवीन सिलेबसनुसार, तर ह्या पूर्ण सिलेबसमध्ये मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स ह्या चॅप्टरला खूप जास्त वेटेजचे मार्क्स दिलेले आहेत आणि हा चॅप्टर फुल चॅप्टरमध्ये खूप मोठा चॅप्टर आहे, हे लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे। तसं पाहिलं तर हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर पूर्ण सिलेबसमध्ये 7/10 अशा मार्कांना दिलेला आहे। सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे हा चॅप्टर असा आहे की जो तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतो। आणि सर्वात महत्त्वाचं, हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर पूर्णपणे डायग्राम बेस्ड आहे, म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये जेवढे पॉईंट्स आहेत त्या प्रत्येक पॉईंटला डायग्राम्स खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून तुम्हाला डायग्राम सकट प्रत्येक पॉईंट स्टडी करायचा आहे। ठीक आहे, आता ज्यावेळेला आपण हा चॅप्टर स्टडी करणार आहे तर ह्या चॅप्टरचं नाव काय आहे, त्याचं मीनिंग तुम्हाला पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे। चॅप्टरचं नाव काय आहे तर मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स। आता फर्स्ट तर मॉर्फोलॉजी म्हणजे काय, तर स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल, म्हणजे कोणत्याही एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे तुम्ही जर बाहेरची कॅरेक्टर स्टडी करत असाल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ एक्सटर्नल कॅरेक्टर्स। ठीक आहे, किंवा दॅट इज कॉल्ड ॲज अ मॉर्फोलॉजी, म्हणजे ते कुणाच्या अंडर स्टडी केलं जातं तर मॉर्फोलॉजी ब्रांचच्या अंडर ते स्टडी केले जातात। लाईक आता एक्झाम्पल घेतलं, समजा एखादं फ्लावर घेतलं किंवा एखादं फ्लॉवरिंग प्लांट घेतलं, तर फ्लॉवरिंग प्लांटमध्ये तुम्ही काय सांगाल, झाडाला कुठल्या कुठल्या पार्ट्स आहेत, तर रूट आहे, स्टेम आहेत, म्हणजे जे विजिबल आहे, जे तुम्हाला बाहेरून एक्सटर्नली दिसू शकतात, अशा पार्ट्सला काय म्हटलं, एक्सटर्नल कॅरेक्टर। आणि अशा एक्सटर्नल कॅरेक्टरचा स्टडी करणारी ब्रांच म्हणजे कुठली, तर मॉर्फोलॉजी। ठीक आहे, आता त्यानंतर तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये काय स्टडी करायचं आहे की एक्सटर्नल कॅरेक्टर स्टडी करायचे आहेत, पण कुणाचे करायचे आहेत, ऑफ एन इंडिव्हिज्युअल, म्हणजे कुणाचे, तर फ्लॉवरिंग प्लांटचे। ठीक आहे, आता तुम्हाला ह्याच्या अगोदर माहीत असणं गरजेचं आहे की ऑल ओव्हर अर्थवरती जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम 5 किंगडममध्ये डिव्हाइड केले, जे तुम्ही सेकंड चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहात। ठीक आहे, एक जस्ट माहीत असावं म्हणून हे जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम 5 किंगडममध्ये डिव्हाइड केले। त्यातला फर्स्ट किंगडम असतो मोनेरा, त्यानंतर प्रोटिस्टा, त्यानंतर येतो फंजाय, त्यानंतर येतो प्लांटिन, त्यानंतर येतो ॲनिमालिया। आता ह्या 5 किंगडममध्ये जो सेकंड लास्ट असेल तो नेहमी प्लांटी असतो, आणि प्लांटी हा जो किंगडम आहे ह्या किंगडममध्ये तुम्हाला नावामध्येच मिनिंग समजलं असेल की ह्या किंगडममध्ये ॲक्च्युअली कुणाला इन्क्लूड केलेलं आहे, तर ऑल टाईप ऑफ प्लांट्स, जेवढे सगळे ग्रीन कलरचे किंवा डिफरंट कलरचे ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं, जे फोटोसिंथेसिस करू शकतात, अशा सगळ्या प्लांट्सला किंगडम प्लांटीमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे। ठीक आहे, आता तुम्ही हे 5वीपासून स्टडी केलेलं असेल की सगळे प्लांट्स एकसारखे नाही आहे। सो प्लांट जे आहेत हे मेन 2 पार्टमध्ये डिवाइड झाले, त्यातले 2 पार्ट्स कुठले असतील, तर एक येतो क्रिप्टोगॅम्स आणि दुसरा येतो फॅनेरोगॅम्स। ठीक आहे, आता क्रिप्टोगॅम्स इज ऑल्सो कॉल्ड एज नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आणि फॅनेरोगॅम्स इज ऑल्सो कॉल्ड एज फ्लॉवरिंग प्लांट्स। ह्याच्यावर तुम्हाला अंदाज आला असेल मला काय सांगायचे। मग आता ह्या चॅप्टरमध्ये आपण स्टडी कुठले प्लांट्स करणार आहोत, तर फॅनेरोगॅम्स म्हणजे कसले, असे प्लांट्स की ज्या प्लांट्सला फ्लावर्स येत असतात। ठीक आहे, आता ह्या फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये परत 2 टाईपचं डिवायडेशन केलेलं आहे, अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म। आता हे डिवायडेशन त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल स्टडी कशाचं करायचं आहे, तर अँजिओस्पर्मिक प्लांटचं। मग तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की अँजिओस्पर्मिक प्लांट आणि जिम्नोस्पर्मिक प्लांट ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय असेल, तर जसं आपण सांगितलं की फॅनेरोगॅम्समध्ये फ्लावर्स येतात, मग असे फ्लावर ज्या वेळेला सीडमध्ये कन्वर्ट होतात किंवा फ्लावरचं फ्रूट तयार होतं आणि फ्रूटमध्ये सीड तयार होते, तर ते सीडला ऑब्झर्व केलं तर काही प्लांट्समध्ये सीडला बाहेरून सीड कोटचं कव्हरिंग असतं आणि काही प्लांट्समध्ये सीडला बाहेरून सीडचं कव्हरिंग नसतं। मग ज्या प्लांट्समध्ये सीडला बाहेरून सीडचं कव्हरिंग असतं अशा प्लांट्सला कसले प्लांट्स म्हटले, अँजिओस्पर्मिक प्लांट। आणि अशा प्लांटचं तुम्हाला डिटेल स्टडी ह्या चॅप्टरमध्ये करायचं आहे, एवढं फक्त माहीत असू द्या। ठीक आहे, आणि जे जिम्नोस्पर्मिक प्लांट्स आहेत ते जिम्नोस्पर्मिक प्लांटचे जे कॅरेक्टर्स असतील ते तुम्हाला सेकंड किंवा थर्ड चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहायला भेटतील। तर आजच्या ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, तर अँजिओस्पर्मिक प्लांटचे जे एक्सटर्नल कॅरेक्टर्स आहेत त्यांचं मॉडिफिकेशन कसं आहे हे पूर्ण डिटेलमध्ये ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे। ठीक आहे, आता ह्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय असेल बघा, जर अँजिओस्पर्मिक प्लांट पाहिले, ज्या प्लांट्सला फ्लावर्स येतात त्यांच्या सीड्स तयार होतात, तर प्रत्येक सीडला बाहेरून सीड कोटचं कव्हरिंग असतं। मग असे जे प्लांट्स असतात अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट ते कसे राहतात, ते कुठे सापडतात, याच्यावरून हे जे अँजिओस्पर्मिक प्लांट्स आहेत त्यांचे जे एरिया असेल, त्यांचा ऑकरन्स आहे हा वेगवेगळा आहे। आणि याच्यावरून तुमच्या पुस्तकात नवीन सिलेबसनुसार काही टाईप्स दिलेले आहे, त्याचं क्लासिफिकेशन आहे, तर हे तुम्हाला काय करायचं आहे, पाठ करायचं आहे। त्यातला पहिला कुठला येईल बघा, हायड्रोफाइट्स। नावातच मिनिंगला हायड्रो मीन्स वॉटर, म्हणजे हे कुठं सापडतात,
सापडतात शक्यतो? तर पाण्यात सापडतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय येईल? हायड्रीला. पाठ करायचं आहे. इथं बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतो हायड्रा आणि हायड्रीला. हायड्रीला हे प्लांट आहे आणि हायड्रा हा ॲनिमल आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर सेकंड टाईप येईल झिरोफाइट्स. झिरोफाइट्स मीन्स जे कुठं सापडतं? तर नो रेनफॉल, स्पेशली कुठे? तर डेझर्ट एरिया. डेझर्ट एरिया म्हणजे कसा? जिथं सतत उष्ण हवामान असतं, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये असं म्हणू शकतो की हे शक्यतो वाळवंटामध्ये सापडतात. असे जे प्लांट्स असतात हे ह्यांना कसले प्लांट्समध्ये? झिरोफायटिक. आणि याचं एक्झाम्पल दिलेलं आहे अपुन्शिया. अपुन्शिया म्हणजे आपलं निवडुंगाचे जे स्पीसीज असतात त्यांना अपुन्शिया असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट येईल सॅमोफायटस. सॅमोफाइट्स म्हणजे कोण येणार? असे की जे कुठे सापडतात? सँडी सॉईलमध्ये. सँडी सॉईल म्हणजे शक्यतो वाळूमध्ये सापडणारी जी झाडं असतात अशा झाडांना सॅमोफाइट्स असं म्हटलेलं आहे. त्याचं एक्झाम्पल आहे इलिमस. त्यानंतर नेक्स्ट येतो लिथोफाइट्स. लिथोफाइट्स शक्यतो कुठं सापडतात? तर रॉकवर ग्रोथ झालेले सापडतात. त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे काउकडियम. आता तुम्हाला ह्याचा उच्चार जो करायचा असेल तर तुम्ही करू शकता, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट असेल हॅलोफाइट्स. हॅलोफाइट्स कुठं सापडतात? तर ते ग्रोईंग इन अ सलाईन सॉईल. आता सलाईन सॉईल म्हणजे कसे? जे सतत वॉटर लॉक्ड सॉईल असते, म्हणजे सतत पाण्याच्या खाली असते. म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये असं म्हणू शकतो की ही एक अशी जमीन आहे, तिला पण मराठीमध्ये दलदलीची जमीन असं म्हणू शकतो. म्हणजे दलदलीच्या प्रदेशामध्ये ज्या वनस्पती सापडतात अशा सगळ्या वनस्पतींना कसले म्हटलेलं आहे? हॅलोफाइट्स. आणि ह्याचं एक्झाम्पल काय दिलं आहे? रायझोफोरा. आणि शक्यतो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की जे जे हॅलोफायटिक प्लांट्स असतात ते हॅलोफायटिक प्लांट्स ह्या प्लांट्सला स्पेशली एक नाव आहे ज्याला मँग्रोव्ह प्लांट्स असं म्हटलं जातं. आणि त्याच एरियाला मँग्रोव्ह एरिया असं म्हटलं जातं. म्हणजे जो एरिया सतत वॉटर लॉक्ड असतो, ठीक आहे, अशा वॉटर लॉक्ड एरियाला मँग्रोव्ह एरिया असं म्हटलं जातं. आणि तिथे येणाऱ्या प्लांट्सला मँग्रोव्ह प्लांट्स म्हणतात. त्याचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे? रायझोफोरा. ह्याचं एक्झाम्पल तुम्ही आय थिंक 10वीपर्यंत स्टडी केलेला आहे की आपल्या भारतामध्ये एक त्रिभुज प्रदेश आहे ज्याच्यामध्ये बांगलादेश असं एक नाव आहे. आणि त्याचं एक्झाम्पल तिथे बघा सुंदरी नावाची एक वनस्पती सापडते. त्याचं एक्झाम्पल इथं तुम्हाला येऊ शकतं, ठीक आहे. मग हे झाले ह्याचे क्लासिफिकेशन. आता ह्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय येऊ शकतो बघा? टिपिकल अँजिओस्पर्मिक प्लांट. म्हणजे आपण काय सांगितलं की ह्या प्लांटमध्ये आपण फ्लावरिंग प्लांट म्हणजे त्यातल्या त्यात अँजिओस्पर्मिक प्लांटची मॉर्फोलॉजी स्टडी करणार आहे. मग एखादा अँजिओस्पर्मिक प्लांट जर तुम्ही घेतलं समोर ठेवलं तर त्या एखाद्या अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये तुम्हाला कोणते पार्ट्स विजिबल आहेत हे तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये पाहायचं आहे. हे जे डायग्रॅम आहे ही डायग्रॅम तुम्हाला पेपरला देऊन ह्याचे लेबल्स विचारले जाऊ शकतात. दिसायला ही डायग्रॅम फार सोपी आहे पण तुम्हाला स्केच अँड लेबलसाठी ही डायग्रॅम विचारली जाऊ शकते विथ लेबल म्हणून, ठीक आहे. तर डायग्रामचं नाव काय असेल? टिपिकल अँजिओस्पर्मिक प्लांट. आता इथं तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे कुठलंही प्लांट असेल त्यातल्या त्यात अँजिओस्पर्मिक प्लांट पाहिला पण ते स्टडी करतोय तर अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये मेन 2 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. त्यातला फर्स्ट पार्ट असेल शूट सिस्टीम आणि दुसरा असेल रूट सिस्टीम, ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? तर इथली जी लाईन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ सॉईल सरफेस, ठीक आहे. आता अकॉर्डिंग टू सॉईल सरफेस एक भाग आहे तो सॉईल सरफेसच्या बिलो आहे, एक भाग आहे तो सॉईल सरफेसच्या अबव आहे. बघा मला पोझिशन कशी लक्षात ठेवायची? अबव टू सॉईल सरफेस जो भाग सापडतो त्याला काय म्हटलं? शूट सिस्टीम. आणि बिलो टू सॉईल सरफेस जो भाग सापडतो त्याला म्हटलं रूट सिस्टीम, ठीक आहे. आता हा जो शूट सिस्टीमचा पार्ट आहे म्हणजे तुम्ही एखादी जर सीड जमिनीमध्ये लावली असेल तर त्या सीडला जो पहिला भाग तयार होईल दॅट इज कॉल्ड ॲज अ रूट सिस्टीम आणि त्याच्यावरचा जो भाग तयार होईल दॅट इज कॉल्ड ॲज अ शूट सिस्टीम. मग हे जे शूट सिस्टीम असते ह्या शूट सिस्टीमचा इनिशियल पार्ट असते दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्लिम्यूल. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि रूट सिस्टीम जी असेल ही रूट सिस्टीम कुणापासून तयार होते? रॅडिकल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणजे रॅडिकल ज्यावेळेला डेव्हलप होतो त्यावेळेला रॅडिकल इज कन्वर्टेड इन टू रूट सिस्टीम, ठीक आहे. आणि ह्या जो प्लिम्यूल असतो हा प्लिम्यूल अबोव टू सॉईल सरफेस असतो आणि अबोव टू सॉईल सरफेस असल्यामुळे हा जो ग्रोथ होतो त्याला डिफरंट पार्ट्स तयार होतात जे सिमिलर नसतात, हे डिसिमिलर असतात. सो जे पार्ट्स असतील त्यांना काय म्हटलं कॉमनमध्ये शूट सिस्टीम असं म्हटलेलं आहे. आता ह्याला कम्पेअर तुम्ही जर रूट सिस्टीम पाहिला तर ही जी रूट सिस्टीम असते ही रूट सिस्टीम 2 टाईपमध्ये सापडते. हे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. सगळे रूट्स एकसारखे नसतात. काही असतात ते पूर्ण डीपली जमिनीच्या खाली जातात, काही असतात जमिनीच्या वर येतात. म्हणजे अकॉर्डिंग टू देअर पोझिशन त्याचे 2 टाईप पडलेले आहेत, एक टॅप रूट सिस्टीम आणि एक ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. ते आपण नंतर डिटेल पाहणारच आहोत. आता फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की ही जी रूट सिस्टीम आहे ही रूट सिस्टीम कुठं सापडते तर बिलो टू सॉईल सरफेस आणि शूट सिस्टीम कुठं सापडते तर अबोव टू सॉईल सरफेस. हा जो रूटचा पार्ट असतो हा फुल्ली सिमिलर पार्ट
पार्ट आहे. शूट सिस्टीमचा जो पार्ट आहे हा फुल्ली डिसिमिलर आहे, कारण एकही पार्ट एकसारखा नसतो. मग शूट सिस्टीममध्ये कुठले कुठले पार्ट सापडतात, तर स्टेम आहे, पहा, लीफ आहे, बर्ड आहे, फ्रूट आहे, फ्लावर आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे ह्याच्यावरती नंबर ऑफ पार्ट्स सापडतात. सो शूट सिस्टीम ही कधीही एकसारखी नाही आहे. नेक्स्ट पॉईंटमध्ये काय येणार आहे, तर ह्या रूट सिस्टीमचं मेन फंक्शन काय असेल, तर ही रूट सिस्टीम एकसारखी आहे. सो सगळ्यांचं एक कॉमन फंक्शन असेल ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. तसं कम्पेअर केलं तुम्ही शूट सिस्टीमला, तर शूट सिस्टीममध्ये जे फंक्शन आहे हे फंक्शन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. जसं की स्टेमचं फंक्शन काय असेल तर सपोर्ट करणं, ट्रान्सपोर्ट करणं वॉटर अँड मिनरल्स. त्यानंतर लीफचं फंक्शन काय असेल, फोटोसिंथेसिस, ट्रान्सपिरेशन. बर्डचं फंक्शन असेल डेव्हलपमेंट करणं. त्यानंतर फ्रूटचं फंक्शन असेल स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. फ्लावरचं फंक्शन असेल अट्रॅक्ट द इन्सेक्ट ड्युरिंग पॉलिनेशन, एक्सेट्रा एक्सेट्रा. असे प्रत्येकाचे फंक्शन वेगवेगळे आहेत. म्हणजे अकॉर्डिंग टू फंक्शनसुद्धा ह्यांच्यामध्ये रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीममध्ये तुम्हाला डिफरन्स सापडू शकतो. म्हणजे ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ही डायग्राम, या डायग्रामचे सगळे पार्ट्स आणि प्रत्येकाचं फंक्शन जे तुम्हाला पेपरला 100% विचारलं जाऊ शकतं. आता ह्या चॅप्टरमध्ये पुढं तुम्हाला कुठले कुठले पार्ट्स पाहायचे फक्त एवढं लक्षात असू दे. रूटमध्ये आपण तर डिटेल पाहणारच आहोत आता सांगितलं त्याप्रमाणे. त्यानंतर स्टेम येईल, स्टेमचं स्ट्रक्चर, फंक्शन आणि मॉडिफिकेशन. देन लीफ येईल, लीफचं स्ट्रक्चर, फंक्शन, मॉडिफिकेशन. त्यानंतर येईल फ्रूट, स्ट्रक्चर, फंक्शन, मॉडिफिकेशन. आणि फ्लावरचं स्ट्रक्चर आणि फ्लावरचे पार्ट्स तुम्हाला स्टडी करायचे. ठीक आहे. तर आता पहिला पॉईंट सुरू करूया, रूट सिस्टीम. आता पाहूया रूटचं स्ट्रक्चर. रूटचं स्ट्रक्चर पाहायचं असेल तर फर्स्ट पॉईंट काय येणार बघा, दिस आर अ डिसेंडिंग ॲक्सिस ऑफ अ प्लांट बॉडी, म्हणजे तो बिलो टू सॉईल सरफेस असतो. त्यानंतर सेकंड पॉईंट येणार, इट इज अ पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक अँड हायड्रोट्रॉपिक, कारण तो बिलो टू सॉईल सरफेस असल्यामुळे तो जमिनीतच वाढतो, जमिनीमधलंच पाणी काय करतोय किंवा वॉटर काय करतोय, ॲब्सॉर्ब करतोय. त्यानंतर हा निगेटिव्हली फोटोट्रॉपिक आणि एरोट्रॉपिक आहे, कारण विदाऊट मॉडिफिकेशन हे जे रूट्स असतात हे रूट शक्यतो बिलो टू सॉईल सरफेसच सापडतात. त्यामुळे ते कधीही लाईटकडे अट्रॅक्ट होऊ शकत नाहीत, म्हणजे सनलाईटकडे अट्रॅक्ट होऊन कुठलंही फंक्शन करू शकत नाही आहेत. आणि नाही ते हवेमध्ये सापडतात विदाऊट मॉडिफिकेशन. ठीक आहे. सो इट्स कॉल्ड ॲज अ निगेटिव्हली फोटोट्रॉपिक अँड एरोट्रॉपिक. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय येईल बघा, दिस आर नॉन ग्रीन, सिलेंड्रिकल, माहीतच आहे. तसं विदाऊट नोड अँड इंटरनोड. रूट्सवरती कधीही नोड आणि इंटरनोड हा पार्ट सापडत नाही. आता नोड आणि इंटरनोड म्हणजे काय हे आपण स्टेमच्या स्ट्रक्चरमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आता ह्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट, म्हणजे हे जे पॉईंट्स आहेत याच्यावर तुम्हाला 1 मार्कला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येईल टिपिकल रूट स्ट्रक्चर. कोणतेही एखादं रूट घेतलं तर रूटचा टिप जो असतो हा रूटचा टिप एका पर्टिक्युलर स्ट्रक्चरने तयार झालेला आहे. मग ते टॅप रूट घ्या किंवा ॲडव्हेंटिशियस रूट घ्या. मग हा जो रूटचा टिप असतो हा टिप जे स्पेशल स्ट्रक्चरने तयार झाले त्या स्ट्रक्चरमध्ये कुठले पार्ट्स असतात हे तुम्हाला पाठ करायचे, कारण ह्याच्यावर तुम्हाला मिनिमम 4 मार्कला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा त्याच्यावरची जी डायग्राम आहे ही डायग्राम तुम्हाला पेपरला फॉर स्केच अँड लेबलसाठी विचारली जाऊ शकते. आता ह्याच्यामध्ये पार्ट्स कोणकोणते हे पाहूया आपण. फर्स्ट येईल रूट कॅप. ठीक आहे. आता रूट कॅप, फर्स्ट येईल रूट कॅप, सेकंड येईल रिजन ऑफ अ सेल डिव्हिजन, देन रिजन ऑफ अ इलॉंगेशन, देन रिजन ऑफ अ ॲब्सॉर्प्शन अँड रिजन ऑफ अ सेल मॅच्युरेशन. आता काही असे पार्ट्स आहेत की जे नावातच तुम्हाला त्याचं फंक्शन कळत असेल की ॲक्च्युली हे पार्ट्स काय करतात, तर आपण ते पण डिटेलमध्ये पाहूया. त्यातला फर्स्ट असेल रूट कॅप. रूट कॅप हा नेहमी कुठं असतो, ॲट द टीप ऑफ अ रूट. आता हा काय करतो बघा, हा तयार कशाने झाला आहे तर इट इज अ पॅरेन्कायमॅटस मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला CETला क्वेश्चन विचारला तर तो लिहिता यावं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय असेल, इट सिक्रेट अ म्युसिलेज. आता हा म्युसिलेज कशासाठी सिक्रेट करतो, कारण ह्या रूट टिपचं ह्याला काय करायचं, प्रोटेक्शन करायचं फ्रॉम सॉईल. म्हणजे सॉईलच्या जे पार्टिकल्स असतील, सॉईलचे पार्टिकल्स आणि रूट ह्या दोघांमध्ये तो गॅप तयार व्हावा ह्यासाठी ह्याच्यावरती काय आहे तर म्युसिलेजचं कवरिंग आहे. त्यानंतर काय येणार आहे, सेल्स ऑफ अ रूट हॅव स्टार्च ग्रॅन्युल्स. म्हणजे हे जे रूट कॅपमध्ये जे सेल्स आहेत ह्या सेल्स कशापासून तयार झाल्या तर स्टार्चच्या ग्रॅन्युल्सपासून. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय येईल तर काही प्लांट्समध्ये हे जे रूट कॅप असतात हे युनिसेल्युलर असतात तर काहीमध्ये मल्टीसेल्युलर असतात. ठीक आहे. आता मल्टीसेल्युलर पाहिलं तर पॅन्डॅमस नावाचं एक झाड आहे तर त्याच्यामध्ये ते मल्टीसेल्युलर सापडतं. त्यानंतर नेक्स्ट असेल जे ॲक्वॅटिक प्लांट्स असतात. मग त्या ॲक्वॅटिक प्लांटचं जे रूट टीप असतं हे रूट टीप
हा जो रूट कॅप असतो हा रूट कॅप कन्वर्ट होतो आणि तो रूट पॉकेटमध्ये कन्वर्ट होतो आणि तो तिथं काय करतो, त्याचं प्रोटेक्शन करतो. म्हणजे इनडायरेक्टली ह्या रूट कॅप कुठं असतो तर एकदम टिपला असतो आणि काय करतो तर प्रोटेक्शन करतो. हा जो रूट कॅप असतो हा रूट कॅप कम्युनिकेट विथ द अबोव पार्ट विच इज कॉल्ड ॲज अ सेल डिव्हिजन. म्हणजे हा रूट कॅप असतो हा स्पेशली कुठल्या पार्टचं प्रोटेक्शन करतो तर सेल डिव्हिजनचं. म्हणून ह्याच्यावरचा जो रिजन असेल त्या रिजनचं नाव काय आहे, रिजन ऑफ अ सेल डिव्हिजन. आता नावातच मिनिंग दिलेलं आहे की रिजन ऑफ सेल डिव्हिजन काय करत असेल. तर ह्याच्याबद्दल सांगताना तुम्हाला हे सांगायचं आहे की हा जो रिजन ऑफ सेल डिव्हिजन आहे इट कन्सिस्ट ऑफ अ मेरिस्टेमॅटिक सेल. हा शब्द तुम्हाला पाठ करायचा आहे. आता मेरिस्टेमॅटिक सेल म्हणजे कशा सेल्स, अशा सेल्स दे हॅव डिवाइड अँड रिडिवाइड कॅपॅसिटी. म्हणजे अशा काही सेल्स असतात की ज्यांना फक्त डिवाइड आणि रिडिवाइड होणं एवढंच माहीत असतं. अशा सगळ्या सेल्सनी हा रिजन ऑफ अ सेल डिव्हिजन तयार झालेला असतो. आता ह्या जर सेल्स पाहिल्या तर ह्या सेल्स कशा असतात, एकदम स्मॉल असतात. ह्या सगळ्या सेल्स कॉम्पॅक्टली अरेंज असतात. कॉम्पॅक्टली अरेंज म्हणजे त्यांच्यामध्ये अजिबात स्पेस, इंट्रासेल्युलर स्पेस हा अजिबात नसतो. म्हणजे दे आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड अँड ईच सेल कंटेन्स न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. अशा प्रत्येक सेलमध्ये काय प्रेझेंट असतो, न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम प्रेझेंट असतो. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय येईल बघा, अशा ज्या मेरिस्टेमॅटिक सेल असतात ज्या कंटिन्यू डिवाइड अँड रिडिवाइड होऊ शकतात म्हणून ह्यांना सेल डिव्हिजन ह्या रिजनमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे या सेल डिव्हिजन ह्या रिजनचं कॉमन फंक्शन काय असणार आहे, सेल डिव्हिजन. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय होणार आहे, नेक्स्ट पॉईंट काय आहे तर रिजन ऑफ अ सेल इलॉंगेशन. आता ह्याच्यात पण नावातच मिनिंग लिहिलेलं आहे. तर हा जो आहे हा रिजन काय करतोय, इनक्रीज इन अ लेंथ ऑफ रूट. म्हणजे हा काय करतोय तर इथं जे सेल डिव्हिजन झालेले नवीन सेल्स असतील ह्या सगळ्या नवीन सेल्स कुठं अरेंज होतात तर ह्या सेल इलॉंगेशनमध्ये अरेंज होतात आणि त्याच्यामुळं काय होतं तर हे जे रूट आहे ह्या रूटची काय होते, लेंथ इन्क्रीज होते. म्हणून ह्या रिजनचं नाव काय पडलेलं आहे, रिजन ऑफ अ सेल इलॉंगेशन. आता तुम्ही यातल्या सेल म्हणजे सेल डिव्हिजन आणि सेल इलॉंगेशन ह्या दोन्हीमधला जर सेल्स कम्पेअर केल्या तर ह्या सेल्स म्हणजे सेल डिव्हिजनमधल्या ज्या सेल्स असतात ह्या एकदम कॉम्पॅक्टली अरेंज्ड आहेत. तर सेल इलॉंगेशनमधल्या ज्या सेल्स असतात ह्या कशा असतात, लार्ज असतात आणि दे आर लूजली अरेंज्ड. हे तुम्हाला पाठ करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यावरचा जो रिजन असेल त्या रिजनला पहिल्यांदा नाव दिलेलं आहे रिजन ऑफ रूट हेअर्स. म्हणजेच दिस आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिजन ऑफ ॲब्सॉर्शन. आता ह्याचं पण नावातच मिनिंग लिहिलेलं आहे. हे जे रूट असेल ह्या रूटचा जो आउटर लेअर असतो विच इज कॉल्ड ॲज अ इपिब्लेमा किंवा इपिडर्मिस असं म्हटलं जातं, त्यातली एक सेल असते ही एक सेल रूटमध्ये कन्वर्ट होते आणि जो रूट हेअर फॉर्म होतो हा रूट हेअर काय करतो तर जे सॉईल असेल त्या सॉईलमधलं वॉटर अँड मिनरल ॲब्सॉर्प्शन करण्याचं काम करतो. सो ह्या रिजनला काय म्हणलं आहे, रिजन ऑफ ॲब्सॉर्प्शन. आणि ह्याच रिजनमध्ये कोण प्रेझेंट असतं तर रूट हेअर्स असतात आणि तेच ते काम करतात. म्हणून दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिजन ऑफ रूट हेअर्स. आता ह्याच्यावरचा नेक्स्ट रिजन कुठला असेल, रिजन ऑफ मॅच्युरेशन. आता ह्याच्या पण नावातच मिनिंग लिहिलेलं आहे. हा जो रिजन ऑफ रूट हेअर्स असतो ह्याचा जो सेंटरचा भाग असतो. आता बघा मी काय सांगितलं, सेल डिव्हिजनमध्ये ज्या सेल्स आहेत ह्या सगळ्या एकसारख्या आहेत आणि ज्यांचं फंक्शन कॉमन आहे सेल डिव्हिजन. त्याच्यावरचा रिजन पाहिला सेल इलॉंगेशन. ह्याच्यामध्ये जेवढा सेल्स आहेत ह्या सेलचं पण फंक्शन कॉमन आहे. काय करायचं तर इन्क्रीज लेंथ ऑफ अ रूट. तसं तुम्ही हा जो रिजन पाहिला रिजन ऑफ अ सेल मॅच्युरेशन, तर याच्यामध्ये जेवढ्या सेल्स असतात या सगळ्या सेल्स मॅच्युअर्ड होतात आणि त्या प्रत्येक सेलला स्वतःचं वेगळं फंक्शन असं माहीत असतं. सो दिस रिजन इज कॉल्ड ॲज अ सेल मॅच्युरेशन. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की ह्या रिजनमध्ये याच्यासारख्या ज्या सेल्स असतात ह्या सगळ्या डिवाइड होतात. म्हणजे सेंटरला झायलेम फ्लोएम फॉर्म झालेला असतो म्हणजे त्या सेल्स वेगळ्या असतील. ह्याच्याकडेला काही कॉर्टेक्स फॉर्म होतो, पॅरेन्कायमॅटस सेल्स असतात. प्रत्येक सेलचं फंक्शन वेगळं आहे. जसं झायलमचं फंक्शन काय असेल, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर किंवा ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर. फ्लोएमचं फंक्शन काय असेल, ट्रान्सपोर्ट ऑफ फूड मटेरियल. पॅरेन्कायमॅटस सेलचं फंक्शन काय असेल, स्टोरेज ऑफ फूड मटेरियल एक्सेट्रा एक्सेट्रा. अशा जेवढ्या सेल्स आहेत ह्या सगळ्या सेलचं फंक्शन वेगवेगळं असतं आणि हे कुठल्या रिजनमध्ये ठरवलं जातं तर रिजन ऑफ अ सेल मॅच्युरेशन. सो ह्या रिजनला काय म्हटलं आहे, सेल मॅच्युरेशन. म्हणजे हे पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, प्रत्येकाचं फंक्शन लक्षात ठेवायचे, डायग्राम लक्षात ठेवायचे आणि लेबलसुद्धा लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ह्याच्यानंतरचा लास्ट पॉईंट असेल टाईप्स ऑफ अ रूट. ठीक आहे. आता हा जो पॉईंट आहे याच्यावरती तुम्हाला डिस्टिंग्विशमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डिस्टिंग्विश बिटवीन टॅप रूट सिस्टीम अँड ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. किंवा कुठल्याही पॉईंटवर शॉर्ट नोटला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा ह्या दोन डायग्राम्स देऊन तुम्हाला ह्या दोन डायग्राम्स कोणत्या आहेत हे सुद्धा
विचारलं जाऊ शकतं. पॉईंट काय येईल बघा, टॅपरूट सिस्टीम म्हणजे काय आणि ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम म्हणजे काय. त्यातला फर्स्ट पॉईंट जर तुम्ही पाहिला तर टॅपरूट सिस्टीम. आता टॅपरूट सिस्टीम म्हणजे काय सांगता येईल, तर ही डेव्हलप कशापासून होते, तर रॅडिकलपासून. म्हणजे एखादी बी जर तुम्ही जमिनीमध्ये लावलेली असेल तर त्या बीला किंवा त्या सीडला जो फर्स्ट फॉर्म होतो, फर्स्ट रूट फॉर्म होतो किंवा फर्स्ट पार्ट फॉर्म होतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ रॅडिकल, जे आपण मगाशी पण सांगितलं. तर हा जो रॅडिकल असेल, सीडपासून फॉर्म होणारा पहिला पार्ट रॅडिकल, तर तशा रूट सिस्टीमला कसली रूट सिस्टीम म्हणणार, तुम्ही टॅप रूट सिस्टीम म्हणणार. त्यानंतर सेकंड काय म्हणणार, तर हा जो रूट असतो, हा रूट काय होतो, खाली डेव्हलप होत जातो. समजा हा जो मेन असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रायमरी रूट, जो फर्स्ट टाइम फॉर्म झाला आहे. आणि ह्या प्रायमरी रूटला काही ब्रांचेस फॉर्म होतात, जे सब ब्रांचेस फॉर्म होतात. त्यातली फर्स्ट ब्रांच जे फॉर्म होईल, दॅट इज कॉल्ड ॲज अ सेकंडरी रूट. आणि त्या सेकंडरी रूटला जेव्हा आणखीन सब ब्रांचेस फॉर्म होतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ टर्शरी रूट. म्हणजे टॅप रूट सिस्टीममध्ये 3 टाईपचे रूट्स प्रेझेंट असतात. त्यातला फर्स्ट प्रायमरी रूट, सेकंडरी रूट आणि टर्शरी रूट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, अशी रूट सिस्टीम कुठल्या प्लांट्समध्ये सापडते, तर त्याचं एक्झाम्पल असेल पी, बीन, सनफ्लावर एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे ही जी डायग्राम आहे ही तुम्हाला काय करायची आहे, पाहिजे, लक्षात ठेवायची. त्यानंतर ह्याच्या अपोजिट दुसरा पॉईंट पाहिला तर कुठला असेल, तर ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीममध्ये काय लक्षात येईल, तर हे जसं रॅडिकलपासून फॉर्म होतं तसं ही रूट सिस्टीम रॅडिकल सोडून, म्हणजे इट डेव्हलप्ड एनी पार्ट अदर दॅन रॅडिकल. म्हणजे रॅडिकलला सोडून दुसरा कुठलाही पार्ट तुम्ही जमिनीत लावला तर त्याच्यापासून तयार होणारी रूट सिस्टीम कुठली असेल, ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. म्हणजे आता इथे जर एक्झाम्पल घेतलं, आपण शुगर केन पाहिलं. शुगर केनचं प्लांटेशन कसं होतं तुम्हाला माहीतच असेल. छोट्या छोट्या स्टेम असतं, ते स्टेम काय केलं जातं, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड केलं जातं आणि डायरेक्टली काय केलं जातं, ते स्टेमचा तुकडा जमिनीत लावला जातो. आता स्टेमचा तुकडा जमिनीत लावल्यानंतर त्याला रॅडिकल नसणार आहे, बरोबर, नाही त्याला सीड आहे. मग अशा जे स्टेम असतं, अशा स्टेमला काय होणार आहे, फर्स्ट टाईम अशी रूट सिस्टीम फॉर्म होणार आहे. किंवा आपण एखाद्या झाडाची फांदी तोडली आणि ती जर जमिनीत लावली, तर लावल्यानंतर त्या झाडाला एक तर रूट नसतात. म्हणजे रूट्स पहिल्यांदा फॉर्म होतात, ते रूट कुठल्या फॉर्ममध्ये असतात, तर असतात हे रूट कशाच्या अंडर येतात, तर ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम, जे रॅडिकलपासून तयार होऊ शकत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय दिलं आहे बघा, मग हे रूट कशापासून तयार होऊ शकतात, द बेस ऑफ अ स्टेम, नोड ऑर फ्रॉम लीफ. म्हणजे कुठलंही पान, म्हणजे त्याचं बेस्ट एक्झाम्पल ब्रायोफायलम पानफुटीचं झाड जर तुम्ही जमिनीत लावायचं पाहिलं तर त्या प्लांटचं नुसतं लीफ जर जमिनीत नेऊन लावलं तुम्ही तर नवीन प्लांट फॉर्म होऊ शकतं. मग अशा पानाला जर रॅडिकल नसेल किंवा खाली सीड नाही आहे, तर अशा विदाऊट सीड असणाऱ्या पार्ट्सपासून जी रूट सिस्टीम फॉर्म होते ती कुठली असते, ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. मग अशी रूट सिस्टीम कुठे सापडते, शक्यतो ही कुठं सापडते, तर मोनोकॉट प्लांटमध्ये. आणि टॅप रूट सिस्टीम कुठे सापडते, तर डायकॉट प्लांट्समध्ये. मग मोनोकॉट प्लांट्स कोणते असतील, तर व्हीट आहे, शुगरकेन आहे, ज्वार आहे, मेज आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय असणार आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फायबरस रूट. आता ह्याला फायबरस रूट का म्हटले, कारण ह्या रूट्समध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी रूट्स हे अब्सेंट असतात. मग दे लुक लाईक अ फायबर्स, पूर्ण असे धाग्यांसारखे दिसतात. सो इट्स कॉल्ड ॲज अ फायबरस रूट सिस्टीम. आणि लास्ट पॉईंट काय येणार आहे, तर दे ग्रो सुपरफिशियली. जसं आपण वडाचं झाड पाहिलेलं असेल, तर वडाच्या झाडाच्या ज्या खालच्या रूट्स असतात हे नेहमी वरच्यावर डेव्हलप झालेले असतात. किंवा आपलं नारळ असेल, नारळाच्या सुद्धा ज्या रूट्स असतात हे वरच्यावर डेव्हलप झालेले असतात, तर डीपली नसतात. सो दे ग्रो सुपरफिशियली. आणि नेक्स्ट काय सांगितलं आहे, तर ह्याचं शक्यतो ह्या कुठं वापरतात, तर वेजिटेटिव्ह प्रोपोगेशन करण्यासाठी वापरतात. म्हणजे अशा डायग्राममध्ये, म्हणजे वरती स्टेम आहे आणि बिलो टू सॉईल सरफेस, हे जे सगळे आहेत ह्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी रूट प्रेझेंट नाही आहे. आणि हे कसे वाढतात, तर वरच्यावर वाढतात, सुपरफिशियली वाढतात. अशी जर रूट सिस्टीम असेल तर ही रूट सिस्टीम कशाच्या अंडर जाते, तर ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीमच्या अंडर जाते. म्हणजे तुम्हाला ह्याचा डिस्टिंग्विश व्यवस्थित पाठ करायचा आहे. ठीक आहे. आता ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो मॉडिफिकेशनचा पॉईंट आहे आणि तो मॉडिफिकेशनचा पॉईंट खूप मोठा आहे. सो आपण काय करतोय, त्याला सेकंड व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतोय. जर तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये काही क्युरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. जेव्हा आहे हा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.